सिद्धार्थ आपण प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार हर्षितने एक चांगली बॅटिंग केली. वेल प्लेड हर्षित. बॅटिंग बॉलिंग ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला गेला. आणि छबा ग्रुप आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम ओमी 11 छावा ग्रुप आणि ओमी 11 यामध्ये मॅच असणार आहे. प्रसाद आणि राहुल ही जोडी दाखल झाली आहे. पहिली ओव्हर घेऊन पियुष आणि वाईट +1 स्कोर मात्र 2 ने पुढे जाईल. या बॉलवर दांडी उडवले गेले. इट्स बोल्ड आणि बॅटर प्रसाद मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. बॉल ऑफ द मॅच परफेक्ट यॉर्कर. न्यू बॅटर ऋतुराज गायकवाड. ठाण्याचा ऋतुराज गायकवाड आणि बॉलरने प्रभावित केले. खूप चांगली बॉलिंग केली आतापर्यंत पियुष. या बॉलवर देखील सिंगल रन मिळेल तिकडे आणि मॅच आपण पाहिलं तर 3 रन चालेल. 2 बॉल 3. ऋषिकेश यांनी 2 बॉल 2 चौके लगावले पूर्ण मॅच मध्ये. तर ऋषिकेश पवार यांच्याकडून ₹1000 असणार आहेत. आणि
3 बॉल मध्ये 3 बाउंड्रीज मारले तर 2222. रोहित साबळे यांच्याकडून ऋतुराजसाठी मात्र पारितोषिक असणार आहे फक्त. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं आणि चांगली फिल्डिंग. सौरभने एक चांगला बॉल अडवला. या बॉलवर पण इकडे वाईड आणि +1. 9 रन झाले त्या फलकावरती. 9. 3 बॉल 9. या बॉल देखील रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे रन एकच मिळेल. पहिली ओव्हर आपण पाहिला तिकडे चालू आहे आणि 5 बॉल 11 रन झालेत. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि 4 रन मिळतील. अजून एक चौकार लागला तर 1000 रुपये असणार आहेत. ऋषिकेश पवार यांच्याकडून आपण पाहिलं तर ऋतुराज गायकवाडला. एक ओव्हर संपलेली 15 रन झालेत. बॉलिंगसाठी स्वप्नील. कोच व्हाईट बॉल आणि व्हाईट +1. 17 रन होते धावफलकावरती. आणि 18 रन झालेत. या बॉलवर पण आपण पाहिलं तर बॉलला वळवलं गेलं आणि डॉट बॉल येतोय. एक बॉल 18. या बॉलवर फटका बसला गेला. इज आउट. राहुलला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. स्कोर 18 रन झालेत. 2 बॉल 18 झालाय. सोयम ठाकूर यांच्याकडून जर 4 बॉल मध्ये 3 बाउंड्रीज मारले तर 501 रुपये असणार आहेत. नंदू बांदल यांना
या बॉलमध्ये चिकी रन केले गेले आणि सिंगल रन मध्ये धावफलक पुढे जाईल आणि स्कोर कार्ड 19 3 बॉल 19 झालाय. आणि जर या बॉलला बाउंड्री आली तर 1000 रुपये मिळतील ऋषिकेश पवार यांच्याकडून. कारण की याच्या अगोदर फेस करत असताना एक बाउंड्री त्यांनी लगावली होती. या बॉलवर मैदानाबाहेर जावं लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतो. रन सिंगलने पुढे जाईल आणि 20 रन झालेत. न्यू बॅटर अक्षय जाधव. स्वप्नील जर विकेट घेतले तर ऋषिकेश पवार यांच्याकडून 500 रुपये असणार आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या बॉलवर पण टॅप केलं गेलं आणि तिकडे सिंगल रन मिळेल. पाच बॉल आणि स्कोर 22 झालेत. 5 बॉल 22. नंदुरीचा 3 बॉल 3 बाउंड्रीज मारले तर 1000 रुपये रोहित चापले आणि कुणाल चापले यांच्याकडून. शिवाबाई ठाकूर यांच्याकडून नंदू बांधवले जर एका ओव्हरमध्ये 3 बाउंड्रीज लगावले तर 1001 रुपये. म्हणजे 2000चा मानकरी ठरू शकतो नंदू बांदल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सौरभ. तिसरी ओव्हर आहे सौरभ बॉलिंग साठी. चांगला बॉल पाहिला गेला येईल डॉट बॉल. या बॉलवर पण ड्राईव्ह केलं गेलं नॉन स्ट्राईक एंडला आणि इकडे पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला नॉन स्ट्राईक एंडला. इकडे चान्स होता बट सिंगल रन मिळेल. आणि बॅटरला मात्र इथे रनआउट स्वरूपामध्ये मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर सचिन येत आहेत. सचिन लहाने
स्कोर झाला 26. तिसरी ओव्हर चालू आणि 26 रन झालेत. व्हाईट बॉल. ट्वेंटी 27 रन झाले. त्या बॉलवर देखील एक ब्लॉक होल पद्धतीचा बॉल पाहिला गेला आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. ट्वेंटी 3 ओव्हर संपल्यात आणि 28 रन. ट्वेंटी 28 रन झालेत. बॉलर नेम कृष्णा. या बॉल देखील एक चांगला फटका खेळला गेला. सचिन कडक. सचिनने मात्र झोप उडवली. अफलातून स्ट्रोक खेळले गेले. 32. प्रॉपर टायमिंग होता आणि प्रॉपर फुटवर्क होता. छोटा पॅकेट बडा धमाका. आणि सचिनने काढवा बॅटने प्रॉपर पॅडल स्वीप खेळले गेले. फुटवर्क पण चांगलं होतं. या बॉलवर फसवलं गेलं कृष्णाने. नो बॉल आणि इट इज आउट. न्यू बॅटर येत आहेत. अंकित आणि चेन्नई सुपर किंगचे कट्टर समर्थक आहेत आणि धोनीचे एक कट्टर फॅन आहेत. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 33 रन झालेत. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. या बॉलवर चांगला बॉल अडवला. चांगला थ्रो केला. चांगला झेल तिकडे टिपला गेला आणि बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. थर्टी 35 झालाय. 36 चा टार्गेट आहे. 36 रन्स करायचे आहेत. चला टॉस साठी यायचं. यानंतरच्या टीम्स
गायकवाड ब्रदर्स आणि श्रीजा परफेक्ट 11 आपण टॉस साठी यायचं आहे. गायकवाड ब्रदर्स आणि श्रीजा परफेक्ट 11 लवकर यायचं टॉस साठी. दोन्ही कॅप्टन्स गायकवाड ब्रदर्स आणि श्रीजा परफेक्ट 11. गायकवाड ब्रदर्स आणि श्रीजा परफेक्ट 11 आपण टॉस साठी लवकर यायचं आहे. आणि बॉलिंग साठी सचिन. गायकवाड ब्रदर्स आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. गायकवाड ब्रदर्स. जर छावा ग्रुप ही मॅच जिंकली तर गोट्याबाई सावंत यांच्याकडून 5,000 असणारे टीम साठी. जर छावा ग्रुप ही मॅच जिंकली तर गोट्याबाई सावंत यांच्याकडून 5,000 रुपये असणाऱ्या टीम साठी. स्ट्राईक एंडला बॅटर येतात सौरभ. नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नील आहेत आणि बॉलर साठी सचिन. म्हणजे ट्रिपल आहे सौरभ, स्वप्नील आणि सचिन. आणि यानंतरचा मॅचचा टॉस. पहिला बॉल डॉट येतोय. या बॉलवर ड्राईव्ह केले गेले. चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगली बाउंड्री आली तिकडे सौरभच्या हातातून. आणि ऋषिकेश यांच्याकडून देखील 1,000 रुपये असणारे छावा टीम जिंकली की. पण सौरभने एक चांगली स्ट्रोक खेळली तिकडे. आणि इट इज आउट. न्यू बॅटर संदेश येतील. आणि 4 रन झाले धाव फलकावरती. 3 बॉल 4. बॉलर सचिनने पण चांगली बॉलिंग केली आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. चांगला बॉल अडवला गेला. वेल स्टॉप. काय बॉल अडवलाय.
5 बॉल 5 रन झाले. चांगली बॅटिंग केली बट सौरभने शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. सौरभला मात्र त्या बॉलवर चान्स घ्यावा लागेल. या बॉलवर पण एकच रन मिळेल. तिकडे स्ट्राईक सौरभकडे असेल. पहिली ओव्हर संपली आणि रन पाहिले तर 6 रन. अठरा बॉल मध्ये 30 रन्स करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 30. एक 10च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. चला टीम मीटिंग करायची नाही. लवकर मॅच चालू करायची आहे. बॉलिंग साठी प्रसाद. या बॉलवर पण ड्राईव्ह केला गेला. तिकडे मिसफील्ड पाहायला मिळते. एल बाउंड्री. सौरभच्या बॅटमधून 4 रन साठी. या बॉलवर पण ड्राईव्ह केला गेला तिकडे आणि चांगला बॉल अडवला. संदेश मोरेने 2 बॉल 2 चौकार लगावले तर महेश मोरेकडून 1001. एका मोरेने दुसऱ्या मोरेला भेट असणार आहे. पुतण्यासाठी मात्र हे पारितोषिक असणार आहे जर 2 बाउंड्रीज लगावल्या. या बॉलवर व्हाईट बॉल. या बॉलवर पण ड्राईव्ह केलं गेलं हलक्या हाताने आणि मात्र रन सिंगल मिळेल. 21. जिंकण्यासाठी मात्र गरज आहे 21 रनची. या बॉलवर पण चेक केले गेले बॉलरने आणि सौरभला मात्र तेवढंच प्रेशर आहे कारण की मॅच महत्वाची आहे. टॉप 3 मध्ये कोण जाईल त्यासाठी मॅच आहे. या बॉलवर पण ड्राईव्ह केलं गेलं आणि तिकडे सोळा रन झाले. फलकावरती 20 रनची गरज आहे. चौदा बॉल मध्ये 20 रन्स करायचे आहेत. स्ट्रायकरला संदीप मोरे आणि मोरेने पण फ्लिक केले. बॉल थोडा क्रॉस झाला होता पण अक्षयने चांगला बॉल अडवला तिकडे. वेल स्टॉप. 13 बॉल मध्ये 19 रन्स करायचे आहेत. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे.
13 बॉल मध्ये समीकरण आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचेल. 18 रन झाले त्या फलकावरती. 12 बॉल मध्ये 18 रन्स करायचे आहेत. 12-18 असं समीकरण आहे. बारा बॉल्स मध्ये 18 रन्स करायचे आहेत. बघूयात कोण जिंकतं मॅच. 12 बॉल 18 करायचं आहे. या बॉलवर पण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक फेकी गेली आणि रन सिंगल मिळेल. 11 बॉल मध्ये 17 रन्स करायचे आहेत. 11 बॉल मध्ये 17 रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता. या बॉलवर पण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे थोडी धडपड पाहिली गेली बट रन एकच मिळेल आणि 10 बॉल मध्ये 16 रन्स करायचे आहेत. इकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉलवर पण ड्राईव्ह केलं गेलं. चांगला बॉल लावला तिकडे. बॉल थोडा बाउन्स झाला. येईल सिंगल रन. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर मोरे. या बॉलवर देखील एक आपला स्ट्रोक खेळला गेला संदीपच्या बॅट मधून. कडक चाबू स्ट्रोक पाहायला मिळते संदेशच्या बॅट मधून आणि रन पाहिले तर 7 बॉल मध्ये 10 रन्स करायचे आहेत. संदेश मोरेने पूर्ण गेम फिरवला. काकांसाठी बॅटिंग करतोय. या बॉलवर पण एक सिंगल रन मिळेल. 6 बॉल मध्ये 9 रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता ओमी 11 या टीमला. पंकज यांनी जर ओव्हर टाकली तर पंकज साठी पण कॅश प्राइज असणार आहे 500 रुपये.
शेवटची ओव्हर घेऊन नंदू. जर नंदूनी मॅच जिंकून दिली तर निखिल भंडारी यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सबका बंधू अपना नंदू. स्ट्राईक एंडला संदेश मोरे एक चांगली कामगिरी केली आहे. 6 बॉल 9 रनची गरज आहे. बघूयात कशा प्रकारे खेळ होतोय. 6 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. आणि समीकरणाले 5 बॉल मध्ये 8 रन्स करायचे आहेत. 9 रन्स करायचे आहेत. पाच बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. या बॉलवर देखील आपण बघतो एक सिंगल रन मिळेल. 4 बॉल मध्ये 8 रन्स करायचे आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर सौरभ. चार बॉल मध्ये 8 रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता. अजय वाळंजकडून मात्र देखील मॅच जर जिंकवली तर नंदूला देखील 500 रुपये असणार आहेत. आणि व्हाईट बॉल. सोयम ठाकूरकडून देखील जर 4 बॉल मध्ये 2 विकेट घेतले तरी 500 रुपये असतील. या बॉलवर फटका बसला गेला. सौरभला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि इट इज आउट. OUT. मोठी मछली जायला लागते. मैदानाच्या बाहेर जावं लागतंय सौरभला. तीन बॉल मध्ये 7 रन्स करायचे आहेत. चला मॅच जास्त वेळ थांबवायची नाही कारण की अजून आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे आहेत. 3 बॉल मध्ये 7 रन्स करायचे आहेत. न्यू बॅटर सुमित. नवीन बॅटर सुमित. आणि या बॉलवर देखील एक चांगली कॅच पकडली गेली. इट इज आउट. OUT. चांगला स्ट्रोक होता बट तिकडे एक चांगली कॅच पकडली. नवीन बॅटर पुण्याचे सौरभ येतात. 2 बॉल मध्ये 7 रन्स करायचे आहेत. सौरभ बॅटर एसनेत. स्वप्नील, सौरभ, संदेश, सुमित. आता पुन्हा सौरभ. बाउंड्री लाईन सोडून उभा राहायचं. सर्वांनी पडद्यावरती कोणी हात ठेवणार नाहीये. 2 बॉल मध्ये 7 रन पाहिजे. या बॉलवर बाउंड्री आली तर 1 बॉल 3 पण बघायला मजा येईल. आणि छावा ग्रुप मात्र या मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असताना
आणि ही मॅच जिंकले छावा ग्रुप संघ. अभिनंदन. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. वेल प्लेड. हॅलो 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 कसं चालू होतं भाई? आवाज चालू आहे पण आवाज कमी त्याला बोलायचा. हॅलो हॅलो. चला श्रीजा परफेक्ट 11 आणि गायकवाड ब्रदर्स आपण मॅच चालू करायची आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार नंदू. नंदू आपण यायचंय. चांगली बॉलिंग केली. सबका बंधू आपका नंदू.